सकाळच्या नाश्त्यासाठी तसेच घरी कोणी पाहुणे आले तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन आणि ते म्हणजे सगळ्यांच्या आवडीचे कांदे पोहे। हो ना, तुम्हाला पण आवडतात ना? चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर कांदे पोहे बनवण्यासाठी इथे आपण 3 मध्यम आकाराचे कांदे एकदम बारीक कट करून घेतलेले आहेत। भरपूर अशी कोथिंबीर, अर्ध लिंबू तसेच 3 हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे आणि भरपूर असे शेंगदाणे। मटेरियल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्तही करू शकता। तर आता इथे आपण 2 कप पोहे स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आणि हे पोहे आपण असे व्यवस्थित सुट्टे करून घ्यायचे आहेत। थोडेसे भिजू द्यायचे, तोपर्यंत आपण फोडणी टाकूया। तर आता इथे कढई चांगली गरम झालेली आणि कढईमध्ये आपण 2 पळी एवढं तेल घातलेलं आहे। तेल गरम झालं की यात आपण 1 चमचा मोहरी घालूया। 1 चमचा मोहरी घातली, मोहरी छान तडतडायला सुरुवात झाली आहे आणि मोहरी चांगली तडतडली की लगेच यात आपण शेंगदाणे घातले आहेत आणि शेंगदाणे सुद्धा चांगले लालसर करायचे आहेत। म्हणजे खूप जास्तही भाजायचे नाही, करपवायचे नाही आणि खूप जास्तही कच्चे राहिले नाही पाहिजे। थोडा त्याला लालसर रंग आला की लगेच यात आपण मिरची घालूया। आणि कसं शेंगदाणे जरा चांगले तळलेले असले ना मग पोह्यामध्ये जरा छान लागतात, खायलाही चवदार लागतात। तर आता मिरचीही घातलेली आपण, मिरची पण छान अशी तळून घेऊ आणि आता लगेच यात आपण कांदा घालूया। कांदा पण हलकासा गुलाबी रंगाचा झाला पाहिजे, खूप कच्चाही नाही राहिला पाहिजे, नाहीतर मग काय होतं कांदा आपल्याला दिसून येतो आणि कचकच लागतो। त्यामुळे कांदा पण छान असा मऊ होईपर्यंत तेलामध्ये तळून घेऊ। तर आता कांदा लवकर तळण्यासाठी यात आपण एक टिप्स वापरायची आहे आणि ते म्हणजे आपण याच्यामध्ये मीठ घालून घेऊया। मीठ घातल्याने काय होतं, कांदा लवकर मऊ व्हायला मदत होते, लवकर परतून तयार होतो। आणि यातच आपण कोथिंबीर घातलेली आहे। तर बरेच जण काय करतात, कोथिंबीर शेवटी घालतात, तर आपण काय करणार, अगोदर थोडी घालणार आणि नंतरही थोडीशी घालणार आहोत सजावटीसाठी। पण काय होतं, कोथिंबीर जर आपण अशी फोडणीमध्ये घातली ना तर आपल्या पोह्यांना एकदम छान असा रंग येतो। आणि आता इथं आपलं सगळं साहित्य तेलामध्ये घालून झालेलं आहे। हे सर्व व्यवस्थित असं तेलामध्ये तळून झालेलं आहे आणि आता आपण यात घालू अर्धा चमचा हळद। हळद पण थोडी जपूनच घालायची बरं का, खूप जास्तही घालायची नाही, नाहीतर काय होतं ते आपल्या पोह्याला हवा असा रंग येत नाही आणि जरा हळदीमुळे चव पण बदलते। आणि आता यात आपण स्वच्छ धुवून घेतलेले भिजवलेले पोहे घालूया आणि व्यवस्थित हे सर्व मिक्स करून घेऊया, जेणेकरून सर्व पोह्यांना लागलं पाहिजे। आणि आता याच्यावर आपण कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर भरपूर घालायची, जेवढी जास्त कोथिंबीर घालू ना तितकीच पोह्याला एकदम छान अशी चव येते। तर आता कोथिंबीर घातल्यानंतर यात आपण 1 चमचा साखर घालणार आहोत। 1 चमचा म्हणजे पोह्याचा 1 चमचा। तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही स्किप केलं तरीही चालेल। आणि साखर घातल्यानंतर आपण जे अर्ध लिंबू घेतलं होतं ना ते लिंबू पण यातच आपण पिळून घ्यायचं। एकदम छान आपले पोहे चवीला होणार आहेत बरं का। कसं आहे ना, आंबट, गोड आणि तिखट या तिन्हीचाही स्वाद आपल्या पोह्यांमध्ये उतरलेला आहे। आणि जर असे पोहे कराल ना तर तुम्ही रोज पोहेच खाणार, पोहे खाण्याचा तुम्हाला कधीच कंटाळा येणार नाही। तर नक्कीच तुम्ही पण अशा प्रकारे एकदा तरी पोहे करून बघा आणि मलाही कमेंट करून सांगायला विसरायचं नाही हा। आणि हो, जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा। लाईक, शेअर आणि कमेंट करायला तर अजिबात विसरायचं नाही। तर आता पोहे आपण साधारणतः 2 ते 3 मिनिट तरी वाफलून घेऊया। आणि पोहे वाफलेले आहेत, 2 ते 3 मिनिट झालेले आहेत। वाह, काय मस्त वास सुटलाय। तुम्ही पण जर असे पोहे केले ना तर अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खाऊ शकतील। तर आता आपण पोह्याला सगळीकडून हलवून व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आणि आता पोहे आपण खाण्यासाठी सर्व करूया।